दारुड्या पतीला सुधरवण्याचा हट्ट आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे एका 28 वर्ष विवाहितेने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर परिसरात उघडकीस आली आहे। अंकिता नितीन डांगसे असे मृत महिलेचे नाव आहे। रोजच्या कौटुंबिक कलहाला आणि सासरच्या छळाला कंटाळून अंकिताने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। तिला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी तिची प्राणज्योत मालवली। अंकिताच्या मृत्यूमुळे अवघ्या 2.5 वर्षांचा निष्पाप चिमुरडा आता आईच्या मायेला पारखा झालाय। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती नितीन डांगसे आणि 60 वर्षीय सासू पार्वताबाई नामदेव डांगरे यांच्या विरुद्ध शारीरिक व मानसिक छळवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। अंकिताचा पती नितीन याला दारूचे कडेकोट व्यसन होते। त्याला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अंकिताचा प्रयत्न सुरू होता, मात्र याच कारणावरून पती आणि सासूने तिचा छळ मांडला होता। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुडकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुडकेश्वर खुर्द या त्यांच्या मुलीनी तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आपल्या अटकेत आहे। त्यातील आरोपी हा नितीन डांगसे ब्लिंकिटमध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या वाद चालत असतानाच दिनांक घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता। आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला। दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली। तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती। 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेत आहे। मॅडम, याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे। हा दारू पीत होता नवरा आणि त्या 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये तिला कामं करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते। आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे।